श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर येत्या 19 मार्चला गुरुवारी गुढीपाडवा आहे. आता गुढीपाडव्याचा सण आपण प्रत्येकजणच साजरा करत असतो, कारण की गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने धार्मिकदृष्ट्या हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आता गुढी जशी शुभ मुहूर्तावरती उभारली जाते, तसेच ती सायंकाळी शुभ मुहूर्तावर विधिवत उतरवली देखील जाते. आता गुढी कशी उभारावी, तसेच कोणत्या शुभ मुहूर्तावरती उभारावी, तसेच गुढी उभारण्याची सोपी पद्धत कोणती आहे, तसेच आपण गुढीला ज्या काही वस्तू वापरत असतो त्या वस्तूंचं नंतर काय करावं, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही, तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले, तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस साजरा करतात असं सांगितले जाते. तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजय उत्सवाचा दिवस. घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला, याचे गुढी हे सूचक आहे. तसेच ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्याच दिवशी, आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली, आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. असे म्हणतात, या दिवशी विश्वातील तेजतत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात, आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करत असतो. आता प्रत्येकाने गुढी ही उभारायचीच आहे. मग आता गुढी कशी उभारावी, तर ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल, कारण की गुढी ही ब्रह्ममुहूर्तावरती अगदी लवकरच उभारली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. अंघोळ करताना त्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल, चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायचीच आहे, कारण की हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल व चिमूटभर हळद टाकायची आहे. या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. तर अगदी आपण काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी चुकूनही परिधान करायचे नाही. तसेच गुढीला जी काही साडी लावत असतो किंवा वस्त्र लावत असतो, तर ते देखील काळ्या रंगाचं नसावं, कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळ्या रंगावर जे करत असतो, त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू नये, तसेच गुढीला देखील लावू नये. तसेच आता गुढीला जी काही साडी लावायची आहे, तर ती नवीनच असावी का, तर नवीन असेल तर अतिउत्तम, नवीन नसेल तर तुम्ही एखादी दुसरी वापरू शकता, पण शक्यतो जी काही आपण वापरलेली नाही तर ती साडी लावायची आहे. किंवा अगदी तुम्ही ब्लाऊज पीस घेतला आणि तो जरी व्यवस्थित लावला तरी पण चालेल. आता ही जी काही आपण साडी लावणार आहोत किंवा ब्लाऊज पीस लावणार आहोत, तर ते आपण इतर कोणत्याही व्यक्तीला द्यायचं नाही. जी काही साडी आपण गुढीला लावणार आहोत, तर ती साडी आपण स्वतःच नंतर नेसायची आहे. किंवा जर एखादा ब्लाऊज पीस वापरला असेल तर तो देखील आपण नंतर स्वतःच वापरावा, पण तो इतर कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही, कारण की गुढीला ज्या काही वस्तू आपण लावत असतो तर त्या सर्व वस्तूंमध्ये सात्विक लहरी असतात. त्याचसोबत भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे त्या वस्तू आपण इतर कोणत्याही व्यक्तीला द्यायच्या नाही. आता या दिवशी आपण कडुलिंबाची पानं घ्यायची आहे. आता कडुलिंबाची पानं या दिवशी खाल्ली देखील जातात. कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं घ्यायची आहे. तसेच एक फुलांची माळ तयार करायची आहे. झेंडूच्या फुलांची माळ घेऊ शकता. तसेच एक तांब्या देखील घ्यायचा आहे. आता हा तांब्या घ्यायचा आहे, तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्या तांब्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे होत असतात. तसेच साखरेचा गाठीहार देखील घ्यायचा आहे. मग त्या गाठीहार 5, 7 किंवा 11 असेल तर असा गाठीहार आपण घ्यायचा आहे.
3 संख्या असेल तर असं चुकूनही घ्यायचं नाही. 5, 7, 11 असे गाठीहार असेल तर असा गाठीहार आपण घ्यायचा आहे. तसेच काही काही ठिकाणी अगदी कडं देखील लावलं जातं. ते कडं देखील साखरेचंच असतं. या सर्व वस्तू आपण तयार करायच्या आहे. त्यासोबत वेळूची काठी देखील आपल्याला घ्यायची आहे. जी काही काठी आपण घेणार आहोत तर ती काठी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यासोबत त्या काठीला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे. त्या काठीच्या खाली आपण एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यासोबत त्या पाटावरती किंवा चौरंगावरती आपण थोड्याशा खंड अक्षता ठेवायच्या आहे आणि त्यावरती आपण ही गुढीची जी काही काठी आहे ती ठेवायची आहे. त्या तांदळावरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करावं. आता आपल्या गुढीचं साहित्य हे तयार आहे, पण प्रत्येक साहित्याचं विशेष असं महत्त्व देखील आहे. आता कडुलिंबाची पानं तसं तर आपण वापरत नाही, पण गुढीपाडवा म्हटलं की कडुलिंबाची पानं ही लागतातच. कडुलिंबाची पाने ही नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाईंग असतात आणि अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकण्यास मदत होते. गुळ हा नैसर्गिक स्वीटनर असल्याने शरीरातील घाण बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर हलके वाटते. गुढीपाडव्याला कडुलिंब, गूळ खाण्यामागे पारंपरिक कारणांसोबत काही वैद्यकीय कारणे देखील आहेत. हे कडू गोड मिश्रण शरीरातील विषारी घटकांसाठी मात्र जीवघेणे ठरते. शिवाय आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे या काळात उष्माघात होणे किंवा खूप गरमीमुळे आजारपण येणे या गोष्टी होतात. त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाचा पाला खाल्ला जातो. गुढीपाडवा चैत्र महिन्यात येतो, जो उन्हाळ्याची सुरुवात दर्शवतो. या काळात वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि विविध त्वचाविषयी समस्या होऊ शकतात. कडुलिंबाच्या सेवनामुळे शरीर थंड राहते आणि उन्हामुळे होणाऱ्या फोड, चकत्या, मुरुमांपासून बचाव होतो. गूळ देखील शरीराला थंडावा देण्याचं काम करतो आणि उष्णतेशी लढण्याची ताकद देखील वाढवतो. आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण तांब्याच वापरत असतो, तर तो आपल्याला उपडास ठेवायचा आहे. हिंदू धार्मिक कार्यात तांब्याच्या भांड्याचा वापर करण्याची जुनी परंपरा आहे. यामागे धार्मिक श्रद्धा, आयुर्वेदिक कारण आणि आपल्या आरोग्याशी संबंधित फायदे यांचा संगम पाहायला मिळतो. तांबे हा एक पवित्र आणि शुद्ध धातू असून त्याचा वापर करणे म्हणजे आध्यात्मिक शुद्धता देखील वाढते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर तांबे हे विद्युत वाहक आहे. जेव्हा आपण गुढी उभारतो आणि तांब्याचा कलश त्यावर उपडा ठेवतो तेव्हा त्याला देवत्व प्राप्त होते. कलश तांब्याचा असल्यामुळे तो ऊर्जा खेचून घेतो. जमिनीतील ऊर्जा असो वा चहूबाजूकडील ऊर्जा त्या कलशात समाविष्ट होते आणि गुढीची पूजा करताना त्या ऊर्जेचे सकारात्मक परिणाम आपल्यावर आणि घरात कायम राहतात. आपल्याला माहीतच असेल की तांब्याचा तारा जगभरात विद्युत वाहक म्हणून वापरल्या जातात. विद्युत वाहकतेमध्ये तांब्याचा चांदीनंतर दुसरा क्रमांक लागतो. तांबे गंज विरोधक असल्यामुळे त्याचा वापर जास्त केला जातो. पुराण काळात चांदीचा कलश वापरला जायचा, पण आर्थिक स्थिती पाहता सर्वसामान्यांसाठी तांब्याचा कलश वापरणे सोपे जायचे. त्यामुळे गुढीच्या कलशासाठी तांब्याचा कलश वापरतात. तसेच तांब्यावर शुक्र ग्रहाचे अधिपत्य असते. शुक्र ग्रह म्हणजे समृद्धी, कल्याण आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते. म्हणून तर गुढी उभारताना तांब्याचा कलश ठेवला जातो, कारण तो सकारात्मक ऊर्जा खेचून घेत असतो. आता अगदी आपण स्टीलचा तांब्या ठेवू नये, तांब्याचाच तांब्या ठेवायचा आहे. आता तांब्याचा तांब्या नसेल तर अशा वेळेस स्टीलचा ठेवू शकता, पण शक्यतो तरी आपण तांब्याचाच वापर करायचा आहे. आपण जिथे पण गुढी उभारणार आहोत तर तिथे आपण हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर तिथे चौरंग ठेवायचा आहे किंवा पाट ठेवायचा आहे. कडेने रांगोळी काढायची आहे. त्या चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती वेळूची काठी ठेवायची आहे आणि त्या वेळूच्या काठीला आपल्याला साडी बांधायची आहे. त्यासोबत कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं, तसेच साखरेचा हार, फुलं हे सर्व आपण बांधायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तांब्याचा तांब्या हा उपडा ठेवायचा आहे. तांब्यावरती स्वस्तिक देखील काढायचं आहे आणि या सर्व गोष्टींना आपण हळदी कुंकू देखील लावायचं आहे आणि त्यानंतर आपण गुढी उभारायची आहे. आता गुढी शुभ मुहूर्तावरती उभारणे याला खूप महत्त्व आहे. आता गुढीपाडवा हा 19 मार्चला असणार आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथे 19 मार्च रोजी सकाळी 6:52 सुरू होईल. ती 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4:52 संपणार आहे. अशा परिस्थितीमध्ये 19 मार्च गुरुवारी आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करायचा आहे. आता गुढीपाडव्याचा सण तर कधी साजरा करायचा, तर सकाळी 6:52 ही तिथी सुरू होणार आहे. त्यानंतर आपण हा सण साजरा करायचा आहे आणि गुढी ही
नेहमी ब्रह्ममुहूर्तावरती सकाळीच उभारली जाते. तर गुढी आपण सकाळी 8च्या अगोदरच उभारायची आहे. याची आपण काळजी घ्यायची आहे. 6:52 ते 8च्या दरम्यान म्हणजे साधारणतः 7 ते 8च्या दरम्यान आपण गुढी उभारू शकता किंवा अगदी ब्रह्ममुहूर्त देखील आहे. 4:51 ते 5:39 विजय मुहूर्त दुपारी 2:30 ते दुपारी 3:18 पर्यंत. दुपारी शक्यतो तरी गुढी उभारायची नाही. तर आपण सकाळी 7 ते 8च्या दरम्यानच गुढी उभारायची आहे. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच गुढीला आपण पुरणपोळीचा नैवेद्य किंवा इतर कोणताही गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही नक्कीच दाखवू शकता. फक्त जे काही अन्न आहे तर ते सात्विक असावं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.